गरम गरम व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। आज मी व्हेज पुलाव बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, या भाज्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत। गाजर, वाटाणे, फरसबी, सिमला मिरची। तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता। हे गरम मसाले आहेत, काळी मिरी, चक्रीफूल, मोठी विलायची, लवंग, दालचिनी। ही आलं लसूणची पेस्ट आहे। हे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। तेजपत्ता व कढीपत्ता आहे फोडणीसाठी। तूप, तेल, हे बासमती तांदूळ 2 वाट्या मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। फोडणीसाठी जिरे, धना पावडर, हळद, मीठ, आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट। पुलावमध्ये घालण्यासाठी हे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे। मी कुकरमध्ये हा पुलाव बनवणार आहे। पटकन बनतो। गॅसवर कुकर ठेवून कुकर तापवून घ्यायचा आहे। कुकर चांगला तापला की आपण त्यात तेल घालूया। कुकर आपला तापलेला आहे, आपण त्यात तेल घालूया। दोन ते 3 चमचे तेल मी घातलेलं आहे। आता आपण फोडणीसाठी जिरा घालूया। गरम मसाले घालूया। तेजपत्ता घालूया। थोडासा कढीपत्ता, आता हा चिरलेला कांदा घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण यात आलं लसूणची पेस्ट घालूया। 2 चमचे व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण हे टोमॅटो घालूया। परतून घेऊया व्यवस्थित। आपण यात या चिरलेल्या भाज्या घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित तेलात थोडा वेळ यांना फ्राय करायचं आहे। भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की आपण यात आता 2 चमचे धना पावडर घालूया। हळद 1 चमचा, थोडासा लाल तिखट, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। चवीपुरतं मीठ, परतून घेऊया।
जे पाणी कोमट करून घेतलं होतं ते यात घालूया थोडंसं. खाली करपणार नाही, परतून घेऊया. आता आपण हे तांदूळ यात घालूया. परतून घेऊया व्यवस्थित. आता आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते यात घालूया. जास्त पाणी घालायचं नाही, तर भात चिकट होईल. वर 2 बोटं राहतील इतकं पाणी ठेवायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता यात 1 चमचा तूप घालायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला झाकण लावूया. आणि फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे व आपला पुलाव खाण्यासाठी तयार होईल. आता आपण याला झाकण लावून फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे, मग आपला पुलाव खाण्यासाठी तयार होईल. एक शिट्टी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि याला दमू देऊया. कुकर आपला थंड होईपर्यंत मी थोडासा कांदा तेलात फ्राय करून घेत आहे, वरून पुलावर वरून घालण्यासाठी. तेल चांगलं तापलं की आपण यात हा कांदा घालूया, फ्राय करून घेऊया. हा तळलेला कांदा वरून घातला की खूप छान टेस्ट येते पुलावला. कांदा आपला आता व्यवस्थित फ्राय झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. कुकर थंड झालेला आहे. बघूया आता आपला पुलाव रेडी आहे का. वाव. आता आपण वरून हा चिरलेला कांदा, फ्राय करून घेतलेला कांदा घालूया. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि 1 चमचा तूप घालूया. आता आपला हा व्हेज पुलाव खाण्यासाठी रेडी आहे. एन्जॉय. गरम गरम व्हेज पुलाव खाण्यासाठी
तयार आहे. एन्जॉय. व्यवस्थित हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता आपला हा व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.